आपण सर्वांना माझ्या चरणाम शरणम गच्छामी. मी कविता महाजन मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे आणि P3Y शक्तीने माझी 3,500 पेक्षा जास्त इच्छा पूर्ण झालेली आहे. एज्युकेशन मध्ये मी MBA डबल ग्रॅज्युएट आहे. आजचा हा मंगळवारचा क्लास रात्री 9 वाजता मराठी भाषेमध्ये होत असतो, जेणेकरता आपण P3Y शक्ती हे चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आणि त्या पॉवर कसं आपल्याला आपल्या आयुष्यात घ्यायचं आहे आणि कसं आपण आयुष्य सुंदर समृद्ध आणि छान बनवायचं आहे, आनंदित जगायचं आहे, त्याचे बेसिक्स आपण ह्या क्लासमध्ये शिकत असतो. तर ह्या क्लासचं नाव आहे मंगळवारचा P3Y आनंदित क्लास. तर इथे येणाऱ्या जेही नवीन लोक आहेत त्यांचं हार्दिक स्वागत या क्लासमध्ये. चरण चरण गच्छामी. हो, क्लास सुरू झाला आहे, तुम्ही अटेंड करू शकाल. हो हो, लिंक तुम्हाला पाठवली आहे, तर तुम्ही क्लास अटेंड करू शकता. आवाज नाही येत मॅडम. हो, आता येतो माझा आवाज. येतो आता येतो. तर आपण हा क्लासमध्ये P3Y मंगळवारच्या क्लासमध्ये नवीन लोकांचं हार्दिक स्वागत आणि जेही लोक हा क्लास ऑनलाईन अटेंड करत आहेत किंवा लाईव्ह अटेंड करत आहेत त्या प्रत्येकाचं ह्या P3Y क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मॅम एक्सक्यूज मी मॅम. येस मॅम तुमचं व्हॉइस असं क्लिअर नाही वाटत आहे थोडं. वाय मॅम? आता क्लिअर आहे. येस येस, आता थोडा आला व्यवस्थित. ओके. येस मॅम, थँक्यू मॅम. So P3Y is परमजी पॉप्युलर परम योग. तर हा क्लासमध्ये आपण हे सगळ्या शक्ती शिकणार आहोत. आधीच आपण बेसिक गोष्ट शिकलेले आहोत, पण त्या व्यतिरिक्त अजून आपण एक स्टेपनी कसे पुढे जाऊ शकतो, कसं हे शक्ती आपण आपल्या आयुष्यात घेऊन अजून चांगल्या पद्धतीने जगू शकतो, हे आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर पहिला P म्हणजे परमजी. तर परमजी दृश्य पण आहे आणि अदृश्य पण आहे, म्हणजे साकार स्वरूपात पण आहे आणि निराकार स्वरूपात पण आहे. तर आपण ह्या क्लासमध्ये परमजी जे निराकार स्वरूपात आहे, तर सगळ्यांना जर सांगायला गेलं तर हे गुडलक पप्रकार हे परमजीचं निराकार स्वरूप, म्हणजे परमजीची ही एक शक्ती. तर पहिले करू परमजीचं मानसिक पूजन. त्याच्यासाठी करूया त्वमेव माताचा श्लोक. आपण सोबत बोलायचं आहे, त्यानंतर मी तुम्हाला वाक्य बोलवणार, ते तुम्ही बोलायचं आहे. बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बोला. हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी आजच्या हा क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. माझं पूर्ण आठवड्यात छान जाओ, चांगलं जाओ, सफलतापूर्ण आणि आनंदमयी जाओ, असं करा. मला ह्या क्लास थ्रू शक्ती द्या. हे झालं परमजीचं मानसिक पूजन. आता आपण करूया पुढे. आपल्या आयुष्यामध्ये एक गुरु असायला पाहिजे. गुरु कितीही असू शकतात. आपण लिमिटेशन करतो, कारण की आपल्याला ऐकण्याची जी सवय आहे ना, ती आपल्यामध्ये खूप कमी आहे. तर म्हणून आपण आयुष्यामध्ये गुरु पण त्याप्रमाणे सिलेक्ट करत असतो. पण जेही व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन देते, काही शिकवत आहे, ज्याच्याने आपला लाईफ प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीने बनतं, किंवा आपण जेही कुठेतरी थांबलेलो आहोत आणि कोणाचं सजेशन आपल्याला भेटलं, तर ते आपल्या आयुष्याचे गुरु आहेत. तर तसेच हे महान शक्ती जे आपल्याला शिकवत आहे P3Y, त्याचे गुरु आहे डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS डिजिओ लॅप्रोस्कोपिस्ट आहे. त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेले आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेले नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे की त्यांनी परमजीकडे राहून काही सिद्ध्या हासिल केलेली आहे आणि त्याच्या परिणाम स्वरूपात ते आपल्याला मिळत आहे, की जेणेकरता आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या P3Y शक्तीने कसे
आनंदित आणि सुखी राहू शकतो ते आपल्याला ते शिकवत असतात. तर P3Y हे शक्ती जे आपल्याला शिकवत आहेत, तर आपले टीचर, आपले गुरु झाले डॉक्टर अजित. तर त्यांच्या आपण गुरु ब्रह्मा श्लोक बोलून गुरु वंदना करूया आणि त्यांचं मानसिक पूजन करू. बोलू, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली आपली गुरुवंदना म्हणजे गुरु मानसिक डॉक्टर अजितचं पूजन. तर P3Y ही एक अशी शक्ती आहे की ज्याच्याने तुमची मानसिक प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होऊ शकतात. तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या रोग आजारांमध्ये तुम्हाला आराम मिळू शकतो. तुम्ही आयुष्यामध्ये सुखी आणि आनंदित राहू शकतात आणि तुमची आध्यात्मिक उन्नती पण होऊ शकते. पण ते कसं? तर P3Y शक्ती आपण आपल्यामध्ये कसं घ्यायचं त्याचे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, वेगवेगळी पद्धत आहे. तर ते पद्धती आपण फॉलो केली की P3Y शक्ती आपल्याला मिळते. तर पहिला सर्वात जास्त डोक्यामध्ये बसवणारी एक गोष्ट अशी की P3Y च धर्म, गुरु, साधू, संत ह्याच्यासोबत काही निस्बत नाही. तुम्ही तुमचे देवी देवता, धर्म, साधू, संत ह्याला मानत राहा. पण जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हे P3Y शक्तीचा लाभ घेऊ शकता. हे असं आहे की ह्याच्यासाठी कुठलेही रेस्ट्रिक्शन्स पण नाहीये. म्हणजे तुम्हाला खाण्याचे, आंघोळीचं किंवा कुठेतरी मयत झालेली आहे, माता जी आहे की जे पाळीमध्ये आहे, पिरियड्स मध्ये आहे, किंवा मी सकाळी ब्रश केला नाहीये, किंवा मी नॉर्मली जे आपण ऑब्स्टिकल स्वतः आळशीमुळे कंटिन्यू करतो की मी नंतर करेल, तर हे सिद्धीसाठी ह्याचा लाभ घेण्यासाठी कुठलीही अट किंवा ऑब्जेक्शन नाहीये. तुम्ही हे शक्ती कुठेही घेऊ शकता. ओके, तर हे पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर मी तुम्हाला सांगितलं तसं की वेगवेगळ्या पद्धतीने आपण P3Y शक्ती घेऊ शकतो. त्याच्यातलं एक महत्तम आणि ग्रेटेस्ट वे आहे शक्ती घेण्यासाठी, ते आहे पुस्तकांचं वाचन. तर P3Y मध्ये खूप अगदी छान छान पुस्तकं आहेत. जसे की P3Y एक अद्भुत सुपर सरळ शक्ती, P3Y गर्भगीता आणि परम ज्ञान मॅगझिन हे महिन्यातून तुमच्या घरी येऊ शकते, घरापर्यंत येऊ शकते आणि हे मॅगझिन वाचण्याने खूप लाभ होतो, शक्ती तुम्हाला मिळते आणि अजून तुम्ही P3Y शक्तीचा जवळ जातात. मी प्रत्येक वेळा सांगत असते, आपले विचार, आपला स्वभाव हे डिपेंड आहे की आपण वाचन काय करतो. जसं वाचन तसे विचार. तर त्याच विचारासाठी परमजीने आणि डॉक्टर अजितने हे खूप कष्ट घेऊन आपल्यासाठी हे साहित्य बनवलेले आहे, पुस्तकं बनवलेले आहे. ह्याच्यातला एक पान तुम्ही का नाही वाचत? खूप खूप पेजेस आहे. हे ह्याच्याने सुरुवात करायची आहे. दुसरं, पुढे आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला दुःखी करणारी गोष्ट कुठली असेल? आपल्याला सगळ्यात जास्त दुःखी करणारी गोष्ट आहे डोकं आणि मन. हे आपल्याला खूप दुःखी करतात. आपल्याला माहितीये की ते आपल्याला दुःखी करतात. खूप लोक आपल्याला सांगतात की राग करू नको, गुस्सा करू नको, शांत राहा. पण ह्या गोष्टीवर कंट्रोल कसा आणायचा म्हणजे कळत नाहीये. हो, मला माहितीये मला रागावर कंट्रोल करायचा आहे, मला विचारांवर कंट्रोल करायचा आहे, पण ते करायचं कसं? तर हे गोष्ट परमजीला माहिती होती की कुठल्या कुठे जाऊन आपण ह्या गोष्टीमध्ये अडकणार आहोत. करेक्ट? मला भूक लागली, भूक लागली, भूक लागली, पण कोणीतरी सांगा तर खरं की मी खाऊ काय? करेक्ट? की जेणेकरता माझी ही जी भूक आहे ते विसरेल. तर सेम राग कमी करायचा आहे, ओव्हर थिंकिंग कमी करायची आहे, किंवा जे मुलं आहे जे अभ्यास करत आहेत त्यांना याद शक्ती वाढवायची आहे, बुद्धीचा विकास करायचा आहे, चांगलं करिअर बनवायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही एक परम श्वासची क्रिया हे परमजीने आपल्याला दिलेली आहे. तर परम श्वासची क्रिया खूप सोपी क्रिया आहे. आपल्याला सर्वांनी ताट बसायचं आहे, गर्दन, मस्तक, कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. स्थिर, सगळं जे ध्यान आहे ते परमजीवर. श्वास घ्यायचा आहे तोंडाने,
दात असे ब्रश सारखे ब्रश जसं करतो तसं श्वास लांब घ्यायचा आहे, छातीत भरायचा आहे, पोटात नाही. लांब श्वास घ्यायचा आहे छातीत आणि नाकातून आवाज न करताना श्वास बाहेर काढायचा आहे. तर मी तुम्हाला एक परमश्वास करून दाखवते, सगळे शिकून घ्या. हे झाला एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. आता परमश्वास ही T3Y हे एक सुप्रीम आणि सुपर विज्ञान आहे. जसं विज्ञान काय आहे तर जसं आपण श्वास घेतो ना तर आपल्याला शरीराला एक ऊर्जा मिळते, ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळतो, जेणेकरता आपल्याला एक एनर्जी फील होते. पण सुपर विज्ञान कसं की परमजीने दिलेले हे जे 1 ते 8 वाक्य जेव्हा ह्या क्रियासोबत आपण जोडतो तेव्हा परमजीची शक्ती बद्दा ही क्रियाचा लाभ अशा आपल्याला बूस्टर पॉवर मध्ये आपल्याला जास्त जास्त शक्ती मिळते. एक्झाम्पल, जसं आपल्याला कोणतरी सांगितलं की जेवण तर करतो त्याच्याने शक्ती मिळते, पण त्यानंतर जर तुम्ही थोड्या वेळ नंतर तुम्ही ताक पिलं तर तुम्हाला अजून जास्त छान वाटेल, तुम्ही अजून जास्त शक्तिमान किंवा थोडंसं भरलेलं दणकट असं तुम्हाला वाटणार. सेम तसंच आहे की ह्या बूस्टर आहे. परमश्वास नॉर्मल करण्याने, परमजीची शक्ती न घेण्याने तुम्हाला एक 30% पर्यंतचा लाभ मिळतो. पण जेव्हा परमजीची हे जी शक्ती आहे ते जुळते तेव्हा तुम्हाला 70 to 80% लाभ होतो. तर हा लाभ कसा होतो तर ते आपण ह्या क्लासमध्ये अनुभव करणार आहोत. तर जेही तुम्हाला आता शिकवण्यात आलेलं आहे ते परमश्वास आपल्याला करायचे आहे 10. आणि आताच तुम्ही अनुभव करणार की तुमचं मन आणि डोकं इतकं शांत होऊन जाणार की तुम्हाला छान वाटणार. दिवसभराची जे गंगन आहे हे पण तुम्हाला शांत होईल असं वाटेल आणि हे होणारच. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपण बोलूया सगळ्यांकडे हा गुड लक पॉपर कार्ड आहेच. तर ह्याची बोलायची आहे 1 ते 8 वाक्य. बोलूया. ज्यांना येत आहे ते सोबत बोला आणि ज्यांना येत नाही ते माझं मी बोलवते तसं बोलायचं आहे. बोलूया. परमं शरणं गच्छामि शरणं गच्छामि अंशं शरणं गच्छामि अद्वैतं शरणं गच्छामि आनन्दं शरणं गच्छामि शरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या. मनाला शांती द्या, डोक्याला शांती द्या. टेन्शन, डिप्रेशन दूर करा. माझं मन शांत हो, मी आनंदित राहू असं करा. मला तुमची शक्तीचा अनुभव द्या. आता सगळ्यांनी ताट बसून 10 लांब परमश्वास करायचे आहे.
दश म्हणजे बश. तर हे 10 परमश्वास जेव्हाही तुम्हाला मनाला दुःख होतंय, त्रास होतोय, ओव्हर थिंकिंग होते, टेन्शन होतंय, तेव्हा तुम्ही हे 10 परमश्वास घेऊ शकता. बघा आता जर हे परमश्वास करण्याने इतका शांतीचा अनुभव होतो, तर हे शक्ती आपल्या अवतीभोवती जर कंटिन्यू आपण ठेवत असेल तर आपल्याला किती आनंदाचा आणि शांतीचा अनुभव राहणार. तुम्ही विचार करा की आपल्याला सतत कोणी जर असं दगदग 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 मध्ये किंवा त्रासमध्ये किंवा दुःखामध्ये जर ठेवलं तर आपल्याला कोणाला आवडणार का? कोणाला दुःखामध्ये यायचं आवडतं? कोणालाच आवडत नाही, राईट? पण जेव्हा कोणीतरी हसतं किंवा एकदम आनंदाने राहतात तेव्हा आपल्याला आवडतं ना, किती आनंदमध्ये राहतात, किती हसतात, तर आपल्याला हसमुख लोक पण आवडतात. सेम हे एनर्जी जेव्हा तुम्ही घेणार किंवा हे पृथ्वीवाई शक्ती जेव्हा तुम्ही तुम्ही घेणार ह्या परमश्वासच्या क्रियाने, तेव्हा तुमच्या अवतीभोवती इतकी पॉझिटिव्ह परमजीची सिद्धी काम करेल की लोक पण तुमच्याने इम्प्रेस होईल. तुमचं काम आपोआप पार पडतील कारण की सिद्धी तुमच्याकडे 24 तास राहणार आहे. पण ह्याचे तुम्हाला या सिद्धीचे किंवा पृथ्वीवाई काम करते नियम अनुसार. तर नियम कसा? तर पृथ्वीवाई पप्र, तर पप्र इच्छापूरक संकट मोचन. तुम्ही कुठलीही इच्छा आपली मागू शकतात. 1 ते 11 वाक्य आपल्याकडे हे अशा एक गुडलक पप्र कार्ड असेलच, त्याच्यामध्ये 1 ते 11 वाक्य लिहिलेले आहे. तर 1 ते 11 वाक्य हे काय आहे? तर कुठला तरी श्लोक मंत्र नाही. जप करत राहिलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणजे फक्त जर दिवसभरामध्ये आपण खात राहिलो तर काय होईल? शरीराचा प्रॉब्लेम होईल आणि देयर इज नो यूज ऑफ इट. म्हणजे त्याला काही असं फायदा नाहीये ह्या गोष्टीचा, राईट? काहीतरी पर्पज साठी आपण ते जेवण करतो. तसंच जेव्हा तुमचा काही पर्पज आहे किंवा तुमची इच्छा कुठलीही पूर्ण करायची आहे तर तुम्ही हे 1 ते 11 वाक्य ॲज इट इज बोलू शकता. तर ते कसं की 1 ते 8 वाक्य जसे आहे तसे बोलायचे आहे. म्हणजे धरून घ्या की ते परमजीची सिद्धीचा फोन नंबर आहे. फोन तुमचा कनेक्ट झालेला आहे. आता तुमचा मेसेज तुम्हाला त्या स्थितीला सांगायचं आहे की माझी हे इच्छा, माझे डोकं दुखतोय किंवा लहान मुलं आहे, मला भीती वाटते, माझे एक्झाम्स येत आहे, एक्झाम चांगली जायला पाहिजे, मी जे काही अभ्यास केलेला आहे ते मला चांगल्या पद्धतीने मी लिहू असं करायला पाहिजे, किंवा आई वडील मला पैसे नको द्यायला किंवा ते पॉझिटिव्ह मध्ये राहायला पाहिजे, मला घाबरणं सुटायला नको. व्हॉट एव्हर तुमची इच्छा कुठलीही असू शकते. 9व्या वाक्यामध्ये इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही किती पैसे देणार, इच्छानुसार आपण पैसे 10, 20, 50 जे आहे ते तुम्ही बोलू शकता. आणि लहान मुलं जे आहेत जे पप्पा करतात तर ते 1 रुपये पण बोलले तरी चालणार आहे. त्यानंतर 11व्या वाक्यामध्ये इच्छा पूर्ण होते पकडणे, क्लास अटेंड करणार, गुरुवारचा इन्कम वृद्धी क्लास अटेंड करणार किंवा मंगळवारचा क्लास अटेंड करणार किंवा स्वतःच्या जेही परिजन लोक आहेत त्यांना हे पृथ्वीवाई शक्तीची माहिती मी देणार. आणि ते त्यांना सुख झालं की त्यांचं जे पुण्य असेल ते तुम्हाला लागेल. तर हे पप्र. तर आता आपण ह्या मंगळवारचा क्लास आणि आज आहे आपला मराठी महाराष्ट्रीयन लोकांचा सण तर गुढीपाडवा. तर आजच्या ह्या क्षणाला डॉक्टरजीतला आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करेल किंवा त्या इच्छा मागणार तर त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आणि त्यांना परमजीची शक्ती जास्त जास्त मिळणार. तर करूया, तुमची कुठलीही एक इच्छा असेल या आठवड्यासाठी किंवा कुठली इच्छा तर आपण ह्या क्लासमध्ये एक पप्र घेऊया. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी माझी हे इच्छा पूर्ण करा. आता कुठलीही एक इच्छा मागून घ्या. वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होते ही पकडणे. जे राशी तुम्ही ठरवाल ते बोलून घ्या. किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजीला दे. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकडणे. 2 इनकम
इनकम वृद्धि क्लास अटेंड करूंगी और अपने 2 परिजनों में P3Y शक्ति का सायंटिफिक तरीके से प्रचार करूंगी. तो हे आता हे राहिलं आपल्या पप्र आपण लिहून घ्यायचं आहे. तर पप्रांनी 75% पेक्षा जास्त इच्छा पूर्ण होऊ शकते, पण एक इच्छा तुमची पूर्ण होणार नाही, ती आहे चुकीची इच्छा. म्हणजे जर लहान मुलं आता क्लास अटेंड करत असतील आणि ते जर म्हणणार की मी अभ्यास केलेला नाहीये पण मला 100% पाहिजे माझ्या एक्झाम मध्ये, तर ते होणार नाही. हा, पण तुम्ही एक्झाम साठी 100% प्रयत्न केले, तुम्हाला पर्सेंटेज मिळणार होते 50, पण परमजीच्या शक्तीने 60 to 70% तुम्हाला मिळू शकणार, कारण की तुम्ही मेहनत केली. तुम्हाला जसं सांगण्यात आलं तसं तुम्ही ते केलेलं आहे. तर अशा परमजीची शक्ती तुमच्या इच्छासाठी काम करणार. आणि बाकीचे जे इतर लोक आहेत की जे स्वतः काम करत आहे, जॉब करत आहे किंवा हाऊसवाईफ आहे किंवा बाकीची इतर गोष्टी करत आहात, त्याच्यासाठी पण तुमची कुठली चुकीची इच्छा पूर्ण नाही होणार. जेणेकरता म्हणजे चुकीची इच्छा, आपण खूप ग्रूम्ड आहोत, डोक्याला आपल्याला माहिती आहे की चुकीची इच्छा म्हणजे काय. कोणाला तरी कोणाच्या घरी गाडी आलेली आहे, कार आलेली आहे, पण माझ्याकडे कार नाहीये तर त्याची गाडी ठोकून जायला पाहिजे, चोरीला जायला पाहिजे किंवा असं काहीतरी. तर परंतु मी तुम्हाला 1000 रुपये देईल किंवा 1000 लोकांमध्ये तुमचा प्रचार करेल, तरीही अशी चुकीची कुठलीही गोष्ट इच्छा पूर्ण होणार नाही. तुम्ही कितीही पैसे बोला, कितीही प्रचार करा. तर हे तर सुपर सायन्स आहे. सायन्स मध्ये पण थोडेफार त्रुटी असतात, पण परमजीने असं एक सिस्टम पॅक केलेलं आहे की त्याच्यामध्ये कुठली त्रुटी नाहीच आहे. त्याच्यामध्ये हे इच्छा पूर्णच होणार नाही. तुमच्या लाभ मध्ये इच्छा असेल तरच ते इच्छा पूर्ण होणार. आणि अजून एक म्हणजे जे एक चुकीची इच्छा आणि एक आळशीची इच्छा, हे दोघीही पूर्ण होणार नाही. तर पप्राने कुठली कुठली इच्छा पूर्ण होऊ शकते, तर जेही तुमची सुखदायी आणि लाभदायी असेल त्या पप्राने इच्छा पूर्ण होणार. तर आता हे जे विज्ञान आहे तर त्याच्यासाठी P3Y मध्ये कुठलाही कष्ट नाही, नष्ट नाही आणि ठगेती म्हणजे छेतरपिंडी नाहीच नाही. कष्ट म्हणजे तुम्हाला जप तप उपवास करायचे नाहीये. तुम्हाला नष्ट म्हणजे कुठे असं तेल घ्यायचं आहे किंवा कुठल्याही गोष्टीचे तुम्हाला नष्ट करायचं आहे असंही नाहीये. आणि ठगेती नाहीच नाहीये. परमजीचं म्हणणं आहे, उधार की दुकान है, जो चाहिए लेके जाओ. आणि किती छान हे एक आपल्याकडे म्हणजे परमजीने सिद्धी बनवलेली आहे की तुम्ही आधी इच्छा मागा, इच्छा पूर्ण करा आणि त्यानंतर प्रामाणिकपणे तुम्ही जेही समर्पण सांगितलेलं आहे की मी इतके रुपीज परमजीला देईल, ते मी परमजीला नंतर देणार आहे. आणि तुमच्याकडे कोणी मागायला पण येणार नाहीये की तुमची इच्छा पूर्ण झाली ना, तुम्ही इतके पैसे बोलले होते तर देऊन टाका. आता तर सगळं ऍडव्हान्स मध्ये चाललेलं आहे. परमजीचे खाता अजूनही उधार मध्ये आहे. पैसा नाहीये हरकत नाही, तुम्ही प्रचार जास्त होता, जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार करा. प्रचारचा वेगळा एक अनुभव आहे, तर ते आपण नंतर शिकूया. तर P3Y शक्ती कोणाकोणामध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकते. तर पहिली तुमच्यामध्ये पात्रता हवी आहे, पहिली प्रामाणिकता. तर जेही तुम्ही बोललेले आहात तर ते प्रामाणिकपणे परमजीला समर्पण द्यायचं, पैसा किंवा प्रचार. दुसरं की आज्ञांकितता. डॉक्टर अजित किंवा ह्या क्लासमध्ये जेही तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते प्रामाणिकपणे करणंच करणं, विसरायचं नाही. परमश्वास, परमनाथ, पप्र हे जे तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते नक्कीच करायचं. त्यानंतर आहे नम्रता. कितीही मोठे झाले तरी परमजी समोर आणि P3Y करतांसमोर एकदम विनम्र राहायचं आहे. आणि चौथं वीरता. P3Y केल्याने माझी हे इच्छा पूर्ण झाली हे लोकांपर्यंत पोहोचवणे किंवा लोकांना सांगणे की हे शक्ती काम करते. तुम्हाला त्रासमधून बाहेर यायचंय का, तुम्हाला मानसिक शांती हवी आहे का, तुम्हाला पैशामध्ये पुढे जायचंय का, माझ्याकडे एक सिद्धी आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि हे जे गुडलक पपर कार्ड आहे ते त्यांना ऑफर करायचं आहे. सुने या ना सुने, ऐको की नाही ऐको, मी तुम्हाला दिलं, माझं काम संपलं. कसं असतं की प्रत्येक वेळा डॉक्टरीची एक्झाम जे आहे ना ते लाखोंच्या लोकांमध्ये देतात, पण सीट फक्त हजारांमध्ये भेटते. पण ह्याचा अर्थ असं नाही की ते लाखो लोक परीक्षा द्यायला बसत नाही. तसंच आपल्याला आपलं काम करायचं आहे, द्यायचं. त्यांना यायचं नाही यायचं ते त्यांच्या कर्मावर, त्यांच्या नशिबावर, त्याच्यावर आपण काहीच कमेंट करायचं नाही. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रचार. तर हे पात्रता आपल्यामध्ये असायला
क्रिया दिलेली आहे त्याचे नाव आहे परम योग, परम नाद. तर हे इतकी दिव्य क्रिया आहे की तुमचे देवी देवता म्हणजे तुम्ही शंकर भगवान, कालिका माता, अंबाजी, रेणुका माता किंवा कुठल्याही देवी देवताला तुम्ही मानत आहात, त्यांची ते काय तुम्हाला सांगू इच्छितात, त्यांची जास्त कृपासाठी आणि आशीर्वादासाठी तुम्ही हे परमनाद ची क्रिया करू शकता, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात, म्हणजे आध्यात्मिक उन्नती करू शकतात. आणि जेही व्यक्ती आध्यात्मिक उन्नती करतो तो व्यक्ती नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जातो 100%. जो व्यक्ती बुद्धिमान आहे तो रिसर्च करतो की कुठलाही व्यक्ती जर वरती गेलेला आहे तर तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आध्यात्मिकरित्या सक्रिय आहे. आणि आपली हे बुद्धीचा विकास जेव्हा होतो तेव्हा आपण आपल्या ध्येयापर्यंत अजून चांगल्या पद्धतीने पोहोचतो. तर कसं करायचं आहे, परमनादची क्रिया सगळ्यांनी शिकून घ्यायची आहे. ताट बसायचे आहे, गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. परमश्वास जसं केलं तसंच आपल्याला परमश्वास करायचे आहे. दात सटलेले श्वास घ्यायचे आहे, लांब श्वास घ्यायचे आहे, नंतर होठ बंद आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. जेव्हा नाकातून आपण श्वास बाहेर काढतो तेव्हा भवरा जसा गुंजन करतो तसं गुंजन करायचं आहे आणि लांब करायचं आहे. तर ज्यांना येत आहे ते सोबत करू शकतात, ज्यांना येत नाही ते मला बघून शिकून घ्या. हे झालं एक परमनाद. असं आपल्याला 3 परमनाद करायचे आहेत. तर ही क्रिया आपल्याला कधी किती वेळा करायची आहे ते परमनाद क्रिया नंतर. पण जसं मी सांगितलं की हे एक सुपर सायन्स आहे. सायन्स तर झालं, आता सुपर म्हणजे काय, आपले हे परमजीचे वाक्य. तर बोलूया आपण 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार. परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या. माझं आध्यात्मिक उन्नती करा. डोक्याला शांतता द्या. मी आनंदित राहू असं करा. मला रात्री चांगली झोप येऊ द्या. माझं चांगलं करिअर होऊ द्या. याच शक्ती वाढवा. आता लांब 3 परमनाद. शक्ती परमयोगने आपल्याला मिळाली. आता सर्वांनी होपफुली पाणी घेतलेलं असेल तर आपण डॉक्टर अजितकडनं आता पाणी सिद्ध करूया आणि ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. आणि डॉक्टर अजितचे विशेष आपल्याला सर्वांना आशीर्वाद आहे की महाराष्ट्र कॅलेंडर अनुसार गुढीपाडवाचा दिवस आणि त्या दिवसात जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार त्यांचं पूर्ण वर्ष मंगलमय आनंदित जाणार आहे आणि सुखदायी जाणार आहे. त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. तर आता ऐकूया आपण डॉक्टर अजितची वाणी.
परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज अप्रैल 9 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पितृवैकर्ताओं को परम जी का स्मरण करके पवित्र पीडीएमई भूमि नगरी सूरत से डॉक्टर जीत का आशीर्वाद कि यह चैत्री वासंती नवरात्रि आपके लिए खूब सफल रहे। पत्र पानी, पत्र प्रसाद, दवाई और नवरात्रि की तैयारी के लिए, पूजा के लिए जो भी सामग्री यूज करने वाले हैं तो वह सब परम जी को अर्पण कर सकते हैं और अधिक शक्ति प्राप्त कर सकते हैं। तो देखते रहिए। जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी, कृपया स्वीकार कीजिए। परम जी, कृपया स्वीकार कीजिए। परम जी, कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने, प्रयोग कीजिए, पृथ्वी शक्ति पाइए। परम जी वचन, हम विश्वव्यापी बनेंगे। 1993 फरवरी 28 को परम जी ने यह वचन कहा था। तो उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 30 का मीन मास का 27वां दिन है। आज से चैत्र सूद एकम है और सूद पक्ष, शुक्ल पक्ष शुरू हुआ। ब्रह्मशांत कैलेंडर में नया मास शुरू हुआ। आज गुड़ी पड़वा है। आज से पृथ्वी ब्रांच सेंटरों में चैत्री नवरात्रि क्लास शुरू हुए। तो 15-20 मिनट की क्लास रख सकते हैं और उसमें 10 परम श्वास, 3 परम नाद या 5 परम नाद और थोड़ा 3 से 5 मिनट का परम ध्यान भी करवा सकते हैं। और जो भी सूरत में रहने वाले हैं वह गोकुल नगर पृथ्वी मेन सेंटर में जाकर पृथ्वी शक्ति का अधिक लाभ प्राप्त कर सकते हैं। डॉक्टर जी भी आज जाएंगे। आज उत्तरी भारत में नया विक्रम संवत शुरू हुआ 2081 और मासांत कैलेंडर में वो दिवाली के बाद में शुरू होगा, कार्तिक मास में। और आज शालिवाहन सब संवत 1946 का प्रारंभ हुआ। आज लोग नवरात्रि में घट स्थापन करते हैं, ध्वजारोहण करते हैं, अभ्यंग स्नान करते हैं। आज हेड गिवर जयंती है और सुबह करीब 7:30 के बाद आज से पंचक, वो उसी समय से पंचक समाप्त होगा और अच्छा समय शुरू हो रहा है। दिन महात्म्य बाद में सुन सकते हैं। कल बुधवार है
तो गौतम अगरबत्ती की दुकान का उद्घाटन उधना बस स्टैंड पर जो उनकी नई दुकान शुरू हो रही है उसमें रखा गया है। तो सुबह 10 बजे वहां परम जी पाद पूजा और पिछड़ा यज्ञ का भी आयोजन किया है। तो जो भी उधना के लोग हैं, सूरत के लोग हैं, गौतम जी को फोन करें, आज प्रचार का आयोजन करें और कल का कार्यक्रम सफल हो उसी हेतु आयोजन करें। गुरुवार को इनकम वृद्धि क्लास और रविवार को परम जी जुलूस। तो जो भी लोकल व्यक्ति हैं या बाहर के सुबह 8 बजे से पहले अंबानगर बाजार में आ जाए, वहां से जुलूस शुरू होगा और गोकुल नगर आएगा और 10 बजे गोकुल नगर में क्लास होगा और रामनवमी पिछड़े महोत्सव क्लास के ड्रॉ होगा। तो सभी को आने का निमंत्रण है। और अगले मंगलवार को बाइक रैली है, 2 व्हीलर पर रामनवमी क्लास का प्रचार होगा। तो लोकल सूरत के उधना के आसपास के पीछे करता अपना 2 व्हीलर 4 व्हीलर या 3 व्हीलर लेकर वहां पहुंच जाएं, जहां क्लास के मॉनिटर डबल आपको सूचना दें वहां पर, और वहां से आसपास करीब 1.5-2 घंटे पीछे प्रचार करेंगे और लोगों को रामनवमी महोत्सव क्लास का निमंत्रण देंगे। और अप्रैल 17 को रामनवमी पितृवाई महोत्सव दोपहर में 1 बजे रांधे रोड पर दिवाली बाग SMC कम्युनिटी हॉल। बड़ा क्लास, बड़ा पावर, बड़ी इच्छा जल्दी पूरी होगी। और गुरुवार को फिर इनकम वृद्धि क्लास, शुक्रवार को ध्यान क्लास 95% से अधिक उमरगांव में होगा। और शनि रवि उमरगांव वास कर सकते हैं, शुक्र शनि रवि 3 दिन। और 21 तारीख को उमरगांव की पीडीएमई यात्रा क्लास, 9 बजे समुद्र तट पितृ शांति परम योग, 10 बजे सेंटर क्लास। तो सभी को इन दिनों का उत्सव क्लासों का लाभ लेने का निमंत्रण है। और जो सूरत के बाहर के, गुजरात के बाहर के, वे बुध गुरु शुक्र शनि रवि इतने दिनों का प्लानिंग करके सूरत में और उमरगांव में वास कर सकते हैं, रह सकते हैं। तो RSVP हमेशा मतलब को लिखिएगा, व्यवस्था की जाएगी रहने की और भोजन की। और पिथल सेंटर, मेन सेंटर गोकुल नगर तो है ही, इसमें 3 हॉल हैं। तो अधिक लोग आए तो भी समावेश हो सकता है। और जो भी सूरत के या आसपास के पिछड़े करता है, वे अगर अपने घर पर 1 से 3 मुलाकाती पिछड़े करताओं को रखने के लिए तैयार हैं, तो वे डॉक्टर अजीत को और अमीषा माता को सूचित करें। इतने व्यक्ति 5 दिन के लिए मैं या अधिक दिनों के लिए अपने घर पर रख सकता हूँ। पिछड़े करताओं की सेवा करना इन दिनों में बड़े लाभ की बात है और खूब पिछड़े शक्ति मिलती है। राम ते अधिक राम का दासा, हर एक पिछड़े करता परम जी का ही स्वरूप है। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। और जो भी यजमान बने हुए हैं उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। और अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा और कमेंट्स भी लिखिएगा। जो भी क्लास दिख रहे हैं तो आपको क्लास में क्या अच्छा लगा वो भी लिखिए। कल पूजा ने बहुत अच्छा क्लास लिया था, तो पूजा को आशीर्वाद। और कोई भी तकलीफ हो तो वो भी रिप्रेजेंट कीजिएगा ताकि सुधार हो। और अपनी चैनल्स आज अनेक लोगों में, एक या अधिक लोगों में सब्सक्राइब कराइएगा, उतना लोगों को क्लास की सूचना मिलती रहेगी, आपका प्रचार होगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम
गच्छामि. तर हे होते डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजित आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने किंवा आजचं महत्व काय आहे, आजच्या दिवसाचं म्हणजे चैत्र मास कसा सुरू होतो आणि आजच्या दिवसाला आपल्या संस्कृतीप्रमाणे कसं चालतं. डॉक्टर अजित खूप आवर्जून म्हणत असतात की आपली जी संस्कृती आहे, सीझन आहे, त्याचा पण अभ्यास आपला असायला पाहिजे. तर प्रत्येक वेळा काही ना काही मेसेजमध्ये डॉक्टर अजित आपल्याला शिकवत असतात. तर हे आपण आजच्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत. त्याचं महत्व मंगळवारच्या क्लासमध्ये डॉक्टर अजितचे विशेष आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार त्या प्रत्येक व्यक्तीचं पूर्ण आठवडं आनंदित, चांगलं, पॉझिटिव्ह आणि ते जेही काही इच्छा त्यांनी घेतलेली आहे ते पूर्ण होणार. तर नक्कीच मंगळवारचा हा क्लास तुम्ही अटेंड करायचाच आहे की जेणेकरता आपल्याला पूर्ण आठवड्याचा एक पॉवर मिळतो. फुल फॅमिली पॅकेज आपण ह्या क्लासमध्ये घेऊ शकतो. तर आता उपस्थित जेही लोक आहेत किंवा जे लोक ऑनलाईन बघत आहेत त्यांना परम योग, परम श्वास आणि पप्र ह्याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन असेल तर ते पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण 1 to 1 पण बोलू शकतो. पण त्या व्यतिरिक्त जर आलं नाहीये तर कंटिन्यू हे मंगळवारचे क्लास अटेंड करत राहा. म्हणजे काय आहे की 1, 2, 3, 4 टप्प्याटप्प्याने तुम्ही काय काय गोष्ट शिकत राहणार आहे. कारण की हे तर खूप वास्ट सब्जेक्ट आहे. कारण आता मी फक्त तुम्हाला हे 3 गोष्ट शिकवले आहे. त्यानंतर पप्र, पाणी आहे, लाल पट्टी आहे, विभूती आहे, पुस्तकांचं वाचन आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्याकडनं कशी आपण हे करू शकतो, पॉवर घेऊ शकतो हे तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये मी सांगणार. ओके. आणि ह्या क्लासची लिंक आपण यूट्यूबमध्ये टाकत असतो. तर जेही व्यक्ती तुम्ही सांगता की तुमचे मित्र मैत्रिणी आहे किंवा ओळखीचे आहे ज्यांना खरोखर याची गरज आहे तर त्यांना फक्त हे लिंक पाठवणे हे पण तुमचा प्रचार आहे. तर प्रचार नक्कीच तुम्ही करा, त्याच्याने खूप फायदा होतो. ओके. तर आज ह्या क्लासचा निर्धारण की जेही तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे ते प्रॉपरली करायचं आहे. परमयोग, परमश्वास. परमश्वास सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि परमनाद सकाळी उठल्यावर, कामाला जाताना, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री झोपताना हे वेळा करायचं आहे. हा. आणि जर हे पण तुम्हाला लक्षात नाही आलं तर ऍटलिस्ट 3 वेळा तर करायचंच आहे. आणि अगदी तुम्ही विसरू नका, इतकी हायएस्ट तुम्हाला सिद्धी मिळालेली आहे आणि आतापासूनच तुम्ही त्याची सुरुवात केलेली आहे तर त्याला नक्कीच पुढे कॅरी ऑन करा जेणेकरता तुम्हाला जास्त जास्त लाभ होईल. हा सिद्धांत जी आप कुछ कहना चाहते हैं? नहीं कुछ नहीं. ओके. तो करते हैं क्लास समापन. बोलूया. हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. आजचा हा क्लास आणि त्याचं फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम नमः. परमजी की जय हो, जय जयकार हो. तर ज्या व्यक्तींनी आज गुढीपाडव्याच्या पर्वामध्ये फॅमिली हा क्लास अटेंड केला त्याच्या परमजी आणि डॉक्टर जीचे त्यांना आशीर्वाद की त्यांना हा गुढीपाडवा सण खूप लाभो आणि खूप पुढे जाओ. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत सगळे सुरक्षित राहा आणि हसत राहा. चरणम शरणम गच्छामी.